नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा ऍसिड अँड बेसचा क्लासिफिकेशन बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आर्नियस न 1887 मध्ये ऍसिड अँड बेसचा काय केलं, थ्योरी मांडली, सिद्धांत मांडला. त्याच्यामध्ये त्याने ऍसिड अँड बेसची डेफिनेशन सांगितली. ऍसिड आणि बेसची डेफिनेशन सांगितली. मग ऍसिड म्हणजेच काय की आफ्टर डिसॉल्विंग वॉटर दे यूज H+ आयन्स ॲज अ बेसिक रॅडिकल्स. म्हणजेच काय की एखादा पदार्थ, असा पदार्थ की जो पाण्यात विरघळल्या असल्यावर जास्तीत जास्त H+ आयन्स देतात. असा पदार्थ जो पाण्यात विरघळल्यावर जास्तीत जास्त कोणते आयन्स देतात, H+ आयन्स देतात, त्यांना काय म्हटलं जातं, ऍसिड्स. दे ऑल आर ऍसिड. मग ऍसिडचे आपण हे बघितले, HCl बघितलं, H2SO4 बघितलं, याचं डिसोसिएशन कसं होतं आणि याचं डिसोसिएशन कसं होतं, वॉटर याच्यामध्ये ॲक्वियस सोल्युशन कसं तयार होतं, जलीय द्रावण कसं तयार होतं, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. तर तुम्हाला ऍसिड समजलं का, ऍसिडचं डिसोसिएशन कसं होतं ते समजलं का. मग त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत, तो आहे बेस. कोणता आहे, बेस. मग आता बेस बद्दल काय सांगितलं बघा. A base is a substance which on dissolving water give rise to OH-. ऍसिड मध्ये आपल्याला समजत होतं की बाबा H+ आयन जास्त मिळतो. ऍसिड मध्ये H+ आयन्स जास्त मिळत होते. मात्र इथं काय झालं बघा, बेस इज अ सबस्टन्स. बेस इज अ सबस्टन्स म्हणजे आम्लारी, म्हणजे एक असा पदार्थ which dissolving in water. म्हणजे हा आम्लारी म्हणजे एक असा पदार्थ जेव्हा तो पाण्यात विरघळतो, dissolving in water they gives rise to OH- ions. They gives rise to OH- ions. म्हणजे तो जास्तीत जास्त बेस म्हणजे एक असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता जास्तीत जास्त OH- आयन्स देतात. OH- आयन्स देतात, त्याला काय म्हणतात, म्हणजे OH- मायनस म्हटल्यावर काय, तो anion आहे. मायनस म्हणजेच काय, तो anion आहे. म्हणजे ऋण आहे म्हटल्यावर anion आहे. आणि हा कॅटायन आहे. ऍसिड मध्ये कॅटायन मिळतो, बेस मध्ये anion मिळतो. ओके, समजलं. म्हणजे बेसची डेफिनेशन काय केली त्यांनी, आर्नियसना. बेस इज अ सबस्टन्स दे आर डिसॉल्विंग which on dissolving water they gives OH- ions as a only as a anion. म्हणजे OH- म्हणजे असा एक पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त OH- आयन्स मिळतात, म्हणजेच काय, anion मिळतात. OH- म्हणजेच काय, anion मिळतं. समजलं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता. त्यानंतर आता एक्झाम्पल, याचे उदाहरण. तर उदाहरण काय दिलं बघा, NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, CaOH2, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, सोडियम हायड्रॉक्साइड अँड कॅल्शियम हायड्रॉक्साइड. दिस इज द टू मेन एक्झाम्पल ऑफ बेस. मेन एक्झाम्पल आहे ते आम्लारीचे बेस. ओके, आता NaOH कसा आहे, हो सॉलिड आहे. NaOH कसा आहे, सॉलिड म्हणजे स्थायू आहे. यस म्हणजेच काय, स्थायू आहे. मग NaOH हा वॉटर मध्ये टाकला तुम्ही, NaOH हा वॉटर मध्ये टाकला. मग वॉटर मध्ये टाकल्या काय होतं, त्याचं डिसोसिएशन होतं. वॉटर मध्ये टाकल्या त्याचं काय होतं, डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे त्याचं ते सेपरेट व्हायला चालू होतं. डिसोसिएट म्हणजेच काय, ते सेपरेट व्हायला चालू होतं. म्हणजे कोण, NaOH सेपरेट व्हायला चालू होतं. मग NaOH सेपरेट होताना काय होतं, Na+aqueous आणि त्यानंतर OH- aqueous. Na+aqueous, OH- म्हणजे सोडियम चा एक तिथं Na+ एक तयार होतो, aqueous म्हणजे जलीय द्रावण, आणि OH- एक तयार होतं. आणि हे त्याच्यात जास्तीत जास्त असतं. OH- काय असतो, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये त्यांना मिळतात. म्हणजे OH- आयन्स त्या पाण्यामध्ये, त्या वॉटर मध्ये आपल्याला जास्त मिळतात. OH- त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, जास्त त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके, समजलं. NaOH चं कसं त्याच्यामध्ये डिसोसिएशन झालेलं आहे. NaOH चं डिसोसिएशन होत असताना वॉटर मध्ये मिक्स केलं, डिसोसिएशन झालं, Na+ मिळालं aqueous याच्यामध्ये, OH- मिळालं aqueous याच्यामध्ये. पण OH- जास्तीत जास्त मिळतात कारण हा बेस आहे. OH- म्हणजेच काय, स्पेशली anion मिळतात. काय म्हणतात, anion.
आणि इथं anion. ओके. आता दुसरा आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. दुसरं कोणतं आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड पण काय आहे? स्थायी रूपात आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड पण कसं आहे? सॉलिड मध्ये आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड पण कसं आहे? सॉलिड मध्ये. वॉटर मध्ये टाकला कॅल्शियम हायड्रॉक्साईड, वॉटर मध्ये ऍड केलं, याचं पण डिसोसिएशन होईल आणि डिसोसिएशन झालं Ca2+, कारण प्रत्येकी 2 आहे, Ca2+ and 2OH- तयार होईल. Ca2+ and 2OH- इथं तयार झालेलं आपल्याला दिसतं. ओके. म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड सॉलिड मध्ये, वॉटर मध्ये टाकला त्याचं डिसोसिएशन होईल, कॅल्शियमचे 2+ aqueous and 2OH- aqueous असं तयार होईल. समजलं? हा पॉइंट समजला? तर हा आहे याचे 2 एक्झाम्पल आणि या 2 एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं समजतं की OH- याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं. OH- आणि OH- आपल्याला जास्त प्रमाणात याच्यामध्ये मिळतात. म्हणजे हे झालं तुमचं बेस. हे झालं तुमचं काय? बेस बद्दल माहिती. म्हणजे बेस इज अ सबस्टन्स which on dissolving water they gives rise to OH- ions as an anion. म्हणजे ज्याच्यामध्ये असा पदार्थ की जो पाण्यात टाकल्यावर विरघळल्यावर त्याचं डिसोसिएशन होऊन OH- आयन जास्त मिळतात, त्याला काय म्हणतात? बेसची 2 उदाहरणे आहेत, NaOH आणि CaOH. NaOH जर टाकला Na+OH- मिळतात आणि CaOH2 मिळाला टाकला तर Ca2+OH2OH- असं aqueous मध्ये मिळतात. समजलं? पुढे क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस. क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस म्हणजे आम्ल आणि आम्लारीचं वर्गीकरण. आम्ल आणि आम्लारीचं काय? वर्गीकरण सांगितलं. मग क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस म्हणजे काय काय ते बघा. ऍसिड अँड बेस क्लासिफाइड इनटू स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग अँड वीक टाइप. म्हणजे क्रायटेरिया कोणता त्याच्यामध्ये? स्ट्रॉंग आणि वीक हे 2 वर्गीकरणाचं महत्त्वाचे तिथं प्रकार तिथं विचारण्यात घेतलेले आहेत. म्हणजे ऍसिड आणि बेस क्लासिफाइड करताना स्ट्रॉंग ऍसिड कोणतं, वीक ऍसिड कोणतं किंवा स्ट्रॉंग बेस कोणतं, वीक बेस कोणतं असं विचार केला गेलेला आहे. कारण म्हणजे हे 2 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. म्हणजे ऍसिड अँड बेस क्लासिफाय इनटू स्ट्रॉंग अँड वीक टाइप. स्ट्रॉंग अँड वीक टाइप आता इथे दिलेलं आहे बघा. which they dissociate into their aqueous solution. म्हणजे कशाच्या याच्यावर त्याने सांगितलेलं आहे की तो वीक ऍसिड आहे आणि स्ट्रॉंग ऍसिड आहे किंवा स्ट्रॉंग बेस आहे, वीक बेस आहे. हे कशाच्या याच्यावर सांगितलेलं आहे? which they dissociate in their aqueous solution. म्हणजे ते जलीय द्रावणामध्ये कसे डिसोसिएटेड होतात, म्हणजे जलीय द्रावणामध्ये ते कसे मिक्स होतात त्याच्यावरून त्याचा प्रकार पडलेला आहे. म्हणजे जलीय द्रावणामध्ये ते कसे मिक्स होतील त्याच्यावर त्याचे काय पडलेले आहेत? प्रकार पडलेले आहेत. तर पहिला आहे स्ट्रॉंग ऍसिड. पहिला कोणता आहे? स्ट्रॉंग ऍसिड. मग स्ट्रॉंग ऍसिड मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये ऑन डिसॉल्विंग वॉटर स्ट्रॉंग ऍसिड डिसोसिएट्स कंप्लीटली. म्हणजे ऑन डिसॉल्विंग वॉटर स्ट्रॉंग ऍसिड डिसोसिएट कंप्लीटली. म्हणजे जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे असा पदार्थ, एखादा पदार्थ तुम्ही टाकला त्याच्यामध्ये तो डिसोसिएट कंप्लीट होतो. म्हणजे त्याचं डिसोसिएशन म्हणजे त्यांचं विचलन, त्याचं सेपरेशन पूर्ण होतं, लगेच पूर्ण होतं. त्याला काय म्हणतात? स्ट्रॉंग ऍसिड. त्याला काय म्हणतात? स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे डिसोसिएट कंप्लीटली इन ॲक्वेस सोल्युशन. तर याच्यामध्ये कंटेन्स H+ आयन्स असतात कन्सर्न ऍसिडिक रॅडिकल. म्हणजे H+ आयन जर असतील तर त्याच्यामध्ये काय असतात? ऍसिडिक रॅडिकल्स असतात. H+ आयन जर असतील तर त्याच्यामध्ये काय असतं? ऍसिडिक रॅडिकल्स त्याच्यामध्ये जास्त असतात. मग त्याच्यामध्ये उदाहरण काय दिलं त्यांनी? HCl दिलेलं आहे, HBr दिलेलं आहे, HNO3 दिलेलं आहे. HCl, HBr आणि HNO3 हे 3 त्यांनी काय दिलेले आहेत? उदाहरण त्याच्यामध्ये दिलेले आहे. समजलं? जे HCl हायड्रोक्लोरिक, हायड्रोजन ब्रोमाइड, नायट्रिक आम्ल. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे असा एक पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याचं डिसोसिएशन कंप्लीटली होतं. म्हणजे लगेच ते काय होतं? पाण्यात त्याचं पूर्ण विभाजन होतं. पाण्यामध्ये काय होतं? त्याचं पूर्ण विभाजन त्याच्यामध्ये झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ओके, समजलं? म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड ऑन डिसॉल्विंग वॉटर डिसोसिएट कंप्लीटली. दे कंटेन्स H+ ions
म्हणजे ऍसिडिक रॅडिकल्स त्याच्यामध्ये असतात, कारण H+ असेल तर ऍसिडिक रॅडिकल, OH- असेल तर बेसिक रॅडिकल. ओके, समजलं? म्हणजे H+ आयन त्याच्यामध्ये जर जास्त असतील तर तो ऍसिडिक रॅडिकल्स असतो. HCl, HBr आणि HNO3 हे दोन त्याच्यामध्ये काय आहेत, महत्त्वाचे असे भाग आहेत. ठीक आहे. आता वीक ऍसिड, वीक ऍसिड मध्ये काय होईल, याचं उलट करायचं, म्हणजे कंप्लीटली डिसोसिएशन होत होतं, इथं ऑन डिझॉल्विंग वॉटर नॉट डिसोसिएट कंप्लीटली, म्हणजे त्याचं पूर्णपणे विचलन त्याच्यामध्ये होत नाही. दे आर नॉट डिझॉल्व कंप्लीटली, म्हणजे त्यांचं विचलन पूर्णपणे त्या पाण्यामध्ये होत नाही. आणि डिसोसिएशन कंप्लीटली होत नसल्याने त्याच्यामध्ये H+ आयन्स पण जे आहेत, त्याच्यामध्ये जे मिळणारे H+ आयन्स आहेत ते पण स्मॉल प्रोपोर्शन मध्ये मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये मिळणारे H+ आयन्स पण जे आहेत ते कशा प्रमाणात मिळतात, स्मॉल प्रोपोर्शन, म्हणजे त्याचं H+ आयन्सचं पण प्रमाण कसं असतं, याच्यामध्ये स्मॉल प्रोपोर्शन असतो. त्याला काय म्हणतात, वीक ऍसिड. मग वीक ऍसिड मध्ये कार्बोनिक ऍसिड येतं आणि ऍसिडिक ऍसिड येतं. वीक ऍसिड मध्ये काय येतं, कार्बोनिक ऍसिड आम्ल येतं आणि ऍसिडिक ऍसिड येतं. कार्बोनिक ऍसिड म्हणजेच काय, ते नवीन प्रकार आहे. आणि CH3COH म्हणजे काय, ऍसिडिक ऍसिड. CH3COH म्हणजेच काय, ऍसिडिक ऍसिड. तर हे दोन प्रकार त्याच्यामध्ये येत असतात. काल हे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड. तर हे लक्षात ठेवा की वीक ऍसिड कोणते आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोणते. ओके, म्हणजे वीक ऍसिड म्हणजे काय, त्याचं डिसोसिएशन कंप्लीट होत नाही. पर स्ट्रॉंग ऍसिड काय होतं, त्याचं डिसोसिएशन मात्र त्यांचं पूर्णपणे कंप्लीट झालेलं दिसतं. ठीक आहे, म्हणजे हा झाला बेस आणि बेसची काय उदाहरणं, आणि हे झालं स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, सॉरी स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिडचं. समजलं? तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे. तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही पॉईंटमध्ये शंका आली असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारायचं आहे, त्याबद्दल तुम्ही मला नक्कीच विचारा. ऍक्वियस सोल्युशन म्हणजे जलीय द्रावण. ऍक्वियस सोल्युशन म्हणजे कसला द्रावण आहे, जलीय द्रावण आहे. ऍक्वियस सोल्युशन बद्दल ते पण तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. ऍक्वियस सोल्युशन काय असतं आणि ऍक्वियस सोल्युशन का महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड मध्ये कोणते उदाहरणं येतात ते पण तुम्हाला बघायचं आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड मध्ये HCl, HBr, HNO3 येतं. वीक ऍसिड मध्ये कार्बोनिक ऍसिड H2CO3 आणि ऍसिडिक ऍसिड वीक ऍसिड मध्ये येत असतं. तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. कुठल्या शब्दामध्ये शंका आहे का बघा. तुला पॉईंट समजला नसेल तर मला नक्कीच तुम्ही त्याच्याबद्दल विचारायचं आहे. ओके, थँक्यू.